आणि आता या क्षणाची मोठी बातमी आहे। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका उद्याच होणार आहेत। मोठी बातमी आपण बघतोय। मुंबई उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय आता बघायला मिळालेला आहे। तर या निवडणुका उद्याच होणार असल्याचं या क्षणाला कळतंय। अतिशय मोठी बातमी या क्षणाची समोर येतेय। मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही उद्याच होणार आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, अचानक उद्याच निवडणुका होणार असल्याचं कळतंय, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्की 24 तास अगोदरच मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका होता याला स्थगिती आहे ती देण्यात आली होती आणि या निवडणुका पुढे घेतल्या जातील अशा पद्धतीचे आदेश आहेत ते काढण्यात आलेले होते। मात्र याच आदेशाला आहे ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत यांनी कोर्टामध्ये आहे ते अपील करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आताच थोड्या वेळापूर्वी कोर्टामध्ये या सगळ्या बाजूची सुनावणी आहे ती पार पडली आणि त्यानंतर कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की जी निवडणूक आहे ते 24 तास अगोदर जी थांबवण्यात आलेली आहे ते असं थांबवता येणार नाही आणि त्यामुळे ही निवडणूक उद्याच आहे ती व्हावी अशा पद्धतीचे कोर्टाने आदेश दिलेले। त्यामुळे कुठेतरी एकच की युवा सेनेला कुठेतरी मोठा दिलासाच म्हणावा लागणार आहे, कारण की निवडणुका घेण्यात याव्या, कारण की 2.5 वर्षापासून खरं तर सिनेटच्या निवडणुका आहेत त्या पार पडल्या नव्हत्या। त्यामुळे या निवडणुका घेण्यात याव्या अशाच पद्धतीची एकंदरीत ही मागणी होती आणि त्याच मागणीनंतरून आता मुंबई विद्यापीठाला आहे तो मोठा झटका पडलेला आहे आणि युवा सेनेला कुठेतरी एक दिलासा मिळाला असंच म्हणावं लागणार आणि या सगळ्या निवडणुका आहेत त्या उद्या होतील। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे, कारण मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जी गेल्या 2.5 वर्षांपासून झालेली नाहीये ती उद्याच होणार आहे।